पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना मंत्रिमंडळाचे पाठबळ देणार रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांची ग्वाही। पर्यावरणीय योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न। मानव जात जगवण्यासाठी बांबू लागवडीच्या माध्यमातून क्रांतिकारी प्रयत्न करणाऱ्या पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून खंबीर पाठबळ देऊ अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे। फिनिक्स फाउंडेशन संस्था, जिल्हा लोदगाव, लातूर आणि गोदरेज यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणीय योद्ध्यांचा सन्मान सोहळा लोदगाव, लातूर इथं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले, मंत्री रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील, मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते। यावेळी बोलताना रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, पाशा पटेल यांना फ्री हँड दिला पाहिजे। शास्त्रज्ञाला कमी पडेल इतका अभ्यास पाशा पटेल यांनी केलाय। रोजगार हमीच्या योजना बांबू लागवडीसाठी लाभदायक आहेत। वर्षानुवर्ष थोडीफार निगा राखून बांबू लागवड करणं सहज शक्य आहे। महाराष्ट्र हितासाठी पाशा पटेल यांनी उचललेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मंत्रिमंडळाचं पाठबळ देण्याची जबाबदारी आम्ही घेतो। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, जगाला आणि देशाला वाचवण्यासाठी बांबू लागवड आता महत्त्वाची आहे। बांबू शेती बांधावर आणि कुंपण म्हणून करणं अधिक फायदेशीर आहे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मानवजातीला वाचवण्याचं केंद्र लोदग्याच्या माळरानावर सुरू झालंय। 10 वर्षांनंतर पाशा पटेल यांचे घराघरात फोटो लागतील। मी बांबू लागवडीमध्ये पाशाभाई यांचा कार्यकर्ता होण्याचं मान्य केलंय। शेतीमध्ये असंख्य अडचणी असल्यामुळे बांबू लागवडीकडे वळणं आता काळाची गरज आहे। लावलेला बांबू आता NTPC माध्यमातून बांबू खरेदीची आता हमी मिळणार आहे। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास ट्रान्सपोर्टचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, लोदग्याच्या माळरानावर जग वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे। हरित महाराष्ट्राच्या मोहिमेसाठी पैसा रोजगार हमीतून मिळणार आहे। अमेरिकेतील नुकतेच लागलेले वनवे आणि बर्फवृष्टी हे वातावरण बदलाचे परिणाम आहेत। रोजगार हमीमधून 2 हेक्टर पर्यंत प्रति हेक्टरी बांबू लागवडीसाठी अनुदान मिळतंय। जागतिक बँकेच्या वतीनं राज्य सरकारच्या मित्र संस्थेच्या माध्यमातून 10,000 कोटीचा प्रकल्प आकाराला येत आहे। त्यातून 2 हेक्टर वरील शेतकऱ्यांना निश्चितपणे बांबू लागवडीसाठी आर्थिक मदत मिळेल, असं पाशा पटेल यांनी सांगितलंय। ऊसाच्या शेतीपेक्षा बांबूची शेती फायदेशीर ठरणार असल्याचं त्यांनी यावेळी आकडेवारीनिशी स्पष्ट केलं। लातूर जिल्हा कृषी अधीक्षक जाधव RT, अहिल्या गाठाळ, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना लातूर, राजेंद्र शहाडे, राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य, अतिरिक्त मुख्य अधिकारी असलम तडवी, वन अधिकारी अमित जाधव आणि कॉन बँकेचे सचिव संजीव करपे यावेळी उपस्थित होते। या सत्कार सोहळ्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बांबू लागवड करणारे शेतकरी आणि या प्रयत्नांना साथ देणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.